नमस्कार आत्मा मालिक. भाग क्रमांक 19. आपण जगामध्ये पाहत असतो, काही लोक लुटमार करीत असतात, भ्रष्टाचार करीत असतात, चुकीच्या मार्गाने पैसा कमवित असतात. आणि काही सत्य लोक प्रामाणिकपणे कष्ट करीत असतात. सज्जन लोक कष्ट करीत असतात, तरीसुद्धा सत्य लोकांच्या वाट्याला दुःख, चिंता का येत असतात. आणि जे चुकीच्या मार्गातून पैसे कमवतात ते खूप गाडी, बंगला, जे काही ऐशो आराम, हे सर्व मजा मारीत असतात असं आपल्याला आढळून येतं. किंवा लोक तशी चर्चा करीत असतात की परमेश्वराने ही दुनिया अशी कशी बनवली, चुकीचे लोक मजा मारीत आहेत, सत्य लोकांना त्रास होत आहेत, असे काही लोक चर्चा करीत असतात. काहींना तर असं वाटतं की वाटण्यापेक्षा काही सत्य सज्जन सत्य मार्ग सोडून त्या चुकीच्या मार्गावर चालू लागतात. असं बऱ्याच ठिकाणी घडत असतं. काही लोक हे परिस्थिती अशा प्रमाणे पाहून नास्तिक होत असतात. सत्य की सत्याला त्रास, हे सर्व काय आहे, असं काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत असतो. विषय असा असतो की मागील जन्मामध्ये पाप पुण्य झालेले असतात. त्या पाप पुण्यानुसार ह्या जन्मामध्ये अमीर गरीबची परिस्थिती निर्माण होते. आणि जे बहुसंख्य लोक जे अमीर झालेले असतात, ते बहुसंख्य लोक शक्यतो चुकीच्या मार्गाने चालत असतात. परंतु असे थोडे लोक आहे की ते अमीर झाल्यावर सुद्धा अध्यात्म मार्गावर आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगत असतात. आणि सत्य लोकांना तो त्रास होत असतो. ते सत्य लोक खूप दुःख, चिंता आल्यानंतर काही लोक अध्यात्म मार्गाकडे वळत असतात. तर काहींना असा प्रश्न पडतो की असं कसं काय ह्यो प्रश्न किंवा परिस्थिती निर्माण होते. तर सर्व हा खेळ फक्त पाप पुण्यावर आहे. तर आता एक थोडं समजून सांगतो की आता समजा एखादा चुकीचा माणूस खूप अन्याय करतो आहे, त्रास देतो आहे लोकांना, त्याच्याकडे पैसा आहे, त्या जोरावर तो चुकीचे कर्म करीत आहेत. असे बरेच वर्ष तो करीत असतो. परंतु हा तोपर्यंत कुठपर्यंत तो का असं करू शकतो किंवा करत असतो, जोपर्यंत मागील जन्मातील त्याचे पुण्य त्याला सहकार्य करीत असतात किंवा मागील पुण्य असतात, तोपर्यंतच तो हे सर्व उन्माद करीत असतो, चुकीच्या मार्गाने चालित असतो. परंतु ज्या वेळेस ते मागील जन्मातले पुण्य संपले तर मग काय उरलं? पाप. मग त्याला ते ह्या जन्मातला आणि मागील जन्मातला त्रास व्हायला सुरुवात होते. असा तो विषय. आता राहिला सत्य सज्जन कष्ट जे प्रामाणिकपणाने जीवन जगतात त्यांचा विषय की मागील जन्मामध्ये त्यांचे पाप आणि पुण्य, तर पापानुसार ते ह्या जन्मामध्ये दुःख, त्रास, संकटांना असतात किंवा मानसिक ताणतणाव उद्भवतो. तर ज्या वेळेस मागील त्यांचे सत्य लोकांचे मागील जन्मातले जेव्हा ते पाप नष्ट होतील, फेडून होईल या जन्मात,
तेव्हा मागील जन्मात उरलं पुण्य, या जन्मात उरलं त्यांनी केलेलं पुण्य, मग तेव्हा ते दिवस पलटतात. तर अशा पद्धतीनं हा सर्व खेळ आहे. म्हणजे सर्व गोष्टीतून आपल्याला काय लक्षात आलं की हा सर्व खेळ कर्मांवर असेल. हो, 100% कर्मांवर असेल. पृथ्वीवर जन्म घेणं म्हणजे ही पृथ्वी म्हणजे कर्मभूमी आहे. तर परमेश्वरानं आपल्याला फक्त कर्म आपल्या हातात दिलं आहे. ज्यांना हे पक्क समजून जातं की सर्व खेळ कर्मांवरच आहे, कर्मानुसार आपण सुखदुःख भोगू शकतो, तर त्यांनी कर्मांवरच जास्त भर द्यावा आणि अध्यात्म यावर भर द्यावा. अध्यात्मामुळे आपली बुद्धी चांगली होत असते. त्याकरिता सर्वांनी म्हणण्यापेक्षा ज्यांचं मन या सर्व गोष्टीमध्ये चिंतन करत असेल आणि हे करू का ते करू असं होत असेल, तर त्यांनी निश्चय करून घ्यावा की कर्मच व्यवस्थित केले पाहिजे. कर्मांवर सर्व खेळ आहे. तर तुम्ही जे लोक व्यवस्थित कर्म करण्यासाठी सेवा मार्ग आहे. आता मी बऱ्याच भागांमध्ये सेवा मार्ग ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या आहे. म्हणजे आपल्याला जर का आपलं जीवन पलटायचं असेल, भविष्य जर उज्ज्वल करायचं असेल, तर कर्मच हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही जे लोक भरकटले आहे सत्यमार्गातून आणि चुकीच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, तर ते सत्य लोक चुकीच्या मार्गावर जास्त दिवस टिकत नाही. कारण त्यांना कुठेतरी ते वाटत असतं की आपला रस्ता चुकलेला आहे. ते पुन्हा सत्य मार्गाकडे येण्याचा प्रयत्न करीत असतात. तर त्यांनी अध्यात्म करावं. आणि जे पक्के झालेले आहे चुकीच्या मार्गामध्ये, त्यांना जर भरपूर दुःख त्रास होत असेल, तर त्यांना अध्यात्म मार्गातून उपवास करावा, ज्यामुळे विकार जळतील. हे पुन्हा पुन्हा मी मागील भागातही सांगितलं आहे. तर असं करावं. आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की काही लोक, समजा 2 मित्र आहे आणि ते एक गरीब आहे आणि एक श्रीमंत आहे, आणि पुढे जाऊन त्यांच्या आपसातील चर्चेतून त्यांचं असं लक्षात येतं दोघांच्या की तू गरीब असल्यावर सुद्धा जास्त काही टेन्शन का तू मिळत नाही, किंवा जास्त टेन्शनमध्ये का तू दिसत नाही. तर त्या गरिबाच्या घरातील जर संस्कार व्यवस्थित असले, तर आईवडिलांचे संस्कार व्यवस्थित असले, तर त्या संस्कारांमुळे, संस्कार हे खूप महत्त्वाचा विषय, त्या संस्कारांमुळे तो जास्त टेन्शन घेत नाही. पण आईवडिलांचे संस्कार जर चुकीचे असले, तर मात्र गोंधळ निर्माण होतो. म्हणजे त्याला संस्कार न मिळाल्यामुळे तो त्रास होतो. आता श्रीमंतांच्या घरामधचा मुलगा, त्याच्या घरामध्ये आईवडील संस्कारी नसले, तर तो तसं वागू लागतो. परंतु त्या श्रीमंताला या गरिबानुसार, संस्कारानुसार काय शिकायला मिळालं की संस्कार हे महत्त्वाचा विषय. मग तो श्रीमंताचा मुलगा जर विवेकी असेल, विवेकबुद्धी त्याची चालत असेल, तर तो त्या गरीब सत्य सज्जनाचे विचार ऐकून परिवर्तन घडवू शकतो. ही एक संधी त्या श्रीमंताला, चुकीचे कर्म करणाऱ्याला असते. असं गरीब श्रीमंतांच्या जोडीतून हे परिवर्तन चुकीच्या
मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये घडवू शकतं. बरोबर. तर अशा पद्धतीने हा सर्व विषय एकांतात बसून विचार चिंतन करून मंथन करून आपल्या समजून घ्यायचा असतो. आपणच आपल्याला आपले प्रश्न उत्तर चेक करायचे असतात एकांतात बसून. सर्व परिस्थितीवर चिंतन झालं पाहिजे. तर आपले शांत प्रक्रिया करून किंवा शांत डोकं ठेवून हे सर्व करता येतं. हे सर्व खेळ आपल्यावर आहे. तर अशा पद्धतीने मला या सर्व गोष्टीतून हेच म्हणायचं आहे की कर्म चांगले करा, सद्बुद्धी चांगल्या होण्यासाठी खूप प्रयत्न करा. कारण त्या कर्मांमुळे आणि सद्बुद्धीमुळे भविष्य निर्माण होतं. ठीक आहे. सर्वांना परिवारासह हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं कल्याण हो हीच इच्छा. धन्यवाद. आत्मा मालिक. ओके.